राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची आता वेळ दिलेली आहे। आताची एक महत्त्वाची अपडेट, एनडीए 7 जूनला सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। देशाच्या दृष्टीने भेटीच्या वेळी एनडीएचे नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार आहेत। राष्ट्रपतींकडून एनडीएच्या खासदारांना 7 जून ही तारीख देण्यात आलेली आहे। 7 तारखेला एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची वेळ दिलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून येते आहे। संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान भेटीसाठी वेळ दिलेली आहे। भेटीच्या वेळी एनडीएचे नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आता देणार आहे। राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची वेळ दिली आहे। राष्ट्रपतींकडून एनडीएच्या खासदारांना वेळ देण्यात आली आहे 7 जूनला। त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा दावा हा केला जाईल भाजपकडून, एनडीएकडून। 8 जूनला काही वेळापूर्वी मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, सरकार स्थापन करतील अशी बातमी सूत्रांकडून आलेली होती। आणि त्यात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट काय, आता एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। त्यामध्ये नितीश कुमार आहेत, चंद्राबाबू नायडू आहेत, कुमारस्वामी आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत। आणखी एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकरकडे। संदीप, सौरभ, 7 तारखेला म्हणजेच परवा दिवशी ही महत्त्वपूर्ण बैठक म्हणावी लागेल। एनडीएचे जे काही देशभरातले सगळे खासदार निवडून आलेले आहेत त्या खासदारांची ही महत्त्वपूर्ण बैठक राजधानी दिल्लीमध्ये पार पडणार आहे। आणि बैठक झाल्यानंतर हे सगळे जे खासदार आहेत ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत। आज प्रामुख्याने एनडीएचे सगळे नेते सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो राष्ट्रपतींच्याकडे करणार आहेत। मात्र खासदारांच्या बैठकी दिवशी कशा पद्धतीनं सरकार पुढे चालवायचं किंवा कशा पद्धतीनं जे छोटे पक्ष आहेत, राजकीय पक्षांचे खासदार किंवा मोठ्या पक्षांचे सगळे खासदार जे आहेत त्यांच्याबरोबर प्रामुख्याने ही चर्चा केली जाईल। आणि ही चर्चा करण्याची जी जबाबदारी आहे ती 2 नेत्यांच्यावर देण्यात आली आहे। एक म्हणजे अमित शहा आणि दुसरे म्हणजे राजनाथ सिंह। या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांची ही सगळी बैठक होणार आहे। आणि बैठकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कदाचित नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात। मात्र राजनाथ सिंह आणि अमित शहा हे दोघंही जे नेते आहेत ते दोन्ही नेते या म्हणजे या संपूर्ण खासदारांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। आणि त्यानंतर राष्ट्रपतींची जी भेट असेल ती देखील अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल। बरोबर संदीप, यानंतर आता इथून पुढची प्रक्रिया कशी असणार आहे सगळी? नाही, आता खरं तर आता 2 बैठका होत्या आज राजधानी दिल्लीमधले। त्यामधली सौरभ एक बैठक आज संपलेली आहे जी एनडीए आघाडीची होती, जी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झाली। दुसरीकडे आता इंडिया आघाडीची जी बैठक आहे ती मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या घरी सुरू आहे। आज संध्याकाळी 7:30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सत्ता स्थापनेचा जो दावा आहे तो दावा करत प्रस्ताव दिला जाईल सगळ्या एनडीएच्या घटक पक्षांकडून की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आम्हाला मान्य आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्ता स्थापन करणार आहे। त्यानंतर राष्ट्रपती त्याला मान्यता देतील, कारण आजच 17वी जी लोकसभा होती ती विसर्जित करण्यात आली आहे। जेव्हा राष्ट्रपती मान्यता देतील त्यानंतर 18वी लोकसभा खरं तर नव्यानं उदयाला येईल असं म्हणता येईल। आणि त्यानंतर विशेष जे अधिवेशन आहे ते अधिवेशन लवकरच बोलवलं जाईल।